So let's begin with our content, that is first law of thermodynamics, which in the last lecture we have looked what are the statements of the first law of thermodynamics, while what are the limitations of first law of thermodynamics. Okay, of those limitations, first one was that net heat transfer is equal to net work transfer. ह्याच्यामध्ये काय होतं की हीट ट्रान्सफर होते, म्हणजे हीट ट्रान्सफर होते नेटवर्क थ्रू, म्हणजे ह्यांचे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हे ट्रान्सफर होताना दिसतंय, बट इट इज नॉट स्पेसिफाईड दॅट वेटर द हीट फ्लोज फ्रॉम द हॉट बॉडी टू अ कोल्ड बॉडी और अ कोल्ड बॉडी टू अ हॉट बॉडी. Okay, this was the first. Next, it was stated that the heat energy and mechanical work are mutually convertible. Heat energy can be converted into mechanical work, or mechanical work can be converted into heat energy. These are mutually convertible. But what is the problem, that the mechanical work कॅन बी फुल्ली, म्हणजे मेकॅनिकल वर्क हे फुल्ली कन्वर्ट होऊ शकतं हीट एनर्जीमध्ये, पण हीट एनर्जी ही फुल्ली मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. सम पार्ट ऑफ हीट एनर्जी ही मेकॅनिकल वर्कमध्ये कन्वर्ट होते. त्यामुळे त्यांना आपण असं म्हणू शकत नाही की ते फुल्ली म्युच्युअली कन्वर्टेबल आहे. दे आर म्युच्युअली कन्वर्टेबल, बट दे आर नॉट फुल्ली म्युच्युअली कन्वर्टेबल. Okay, of this what they have done, ki a machine which volatiles the first law of thermodynamics is known as perpetual motion machine of the first kind. ओके, म्हणजे जी मशीन आपण यूज करणार आहोत फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये, जी म्हणजे एनर्जी क्रिएट किंवा डिस्ट्रॉय करायला हेल्प नाही करणार आहे, पण की जी एका फॉर्मवरून दुसऱ्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणार आहे, त्या ज्या मशीननी जे ट्रान्सफॉर्मेशन टेक्स प्लेस करणार आहे त्या वोलाटाईल मशीन्सला काय म्हणणार आहोत आपण, तर परपेच्युअल मोशन मशीन ऑफ द फर्स्ट काइंड. Okay, we can say that it can be defined as a machine which produces work energy without consuming an equivalent of energy from other source. म्हणजे ह्याचं काय होणार आहे की एक जी मशीन आहे ती वर्क एनर्जी प्रोड्यूस करणार आहे, म्हणजे कुठून, तर एनर्जी फ्रॉम दी अदर सोर्स, पण अदर सोर्सचा यूज करून फुल एनर्जी कन्वर्ट नाही होणार आहे, इक्विवॅलंटवाला. ओके, सो म्हणून इन ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये विदाउट हेल्प ऑफ मशीन एनर्जी स्वतःची एनर्जी प्रोड्यूस करून कुठल्या फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणार नाही आहे, त्याला एक्सटर्नल सोर्स लागणारच आहे. ओके, हा तो मेन इथे परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंडचं वर्किंग आहे. नाव सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, दॅट इज स्टेटेड इन टू स्टेटमेंट्स, केल्विन प्लँक स्टेटमेंट्स आणि क्लॉशियस स्टेटमेंट. तर केल्विन प्लँक स्टेटमेंट्स काय सांगतो बघूया आपण. ओके, अकॉर्डिंग टू धीस, it is impossible to construct an engine working on a cyclic process whose whole purpose is to convert heat energy from single thermal reservoir into equivalent amount of work. केल्विन अँड प्लँक स्टेटमेंट काय सांगते की जे पूर्ण आपण कन्स्ट्रक्ट करणार आहोत एक इंजिन वर्किंगचं, ही सगळी सायक्लिक प्रोसेसमध्ये आपण करणार, बरोबर, पण ते पॉसिबल नाही आहे की पूर्ण हीट एनर्जी ही सिंगल थर्मल रिझर्वर थ्रू आपल्याला एनर्जी अमाऊंटमध्ये ट्रान्सफर होणार, कारण की विथ दी हेल्प ऑफ मशीनच आपल्याला ते तिथे पूर्ण वर्किंग होणार आहे आणि मग ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. म्हणजेच काय की ॲक्च्युअल जी हीट इंजिन आहे ही वर्क करणार आहे सायक्लिक प्रोसेसमध्ये, जी हीट सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे, बरोबर, त्यामुळे ती कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, मेकॅनिकल वर्कमध्ये. म्हणूनच ह्याच्यामध्ये काय होणार आहे की पूर्णपणे कन्वर्ट होणार नाही. आपल्याला फर्स्ट लॉचं सेकंड स्टेटमेंटच आहे की काय, की ते म्युच्युअली कन्वर्टेबल आहेत पण फुल्ली कन्वर्टेबल नाही आहेत. मग ह्याच्यामध्ये काय आपल्याला भेटणार आहे की मग हे जे आहे की जे कन्वर्ट होतील आणि फुल्ली कन्वर्ट नाही होणार आहे, मग कुठली तरी एनर्जी म्हणजे जी हीट एनर्जी आहे समवॉट अमाऊंटमध्ये उरणार आहे. मग त्यानुसार त्यांना आपण केल्विन आणि प्लँक स्टेटमेंट्सला काय म्हटलेलं आहे, तर डिग्रेडेशन ऑफ एनर्जी. ओके, इन विच व्हॉट मेकॅनिकल वर्क हा प्रोड्यूस केला जातो फ्रॉम हीट सप्लाय. इथेच बघूया आपण की केल्विन आणि प्लँक स्टेटमेंट्सचं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हा लॉ ऑफ डिग्रेडेशन ऑफ एनर्जी म्हणून म्हटला जातो. परत ह्याच्यामध्ये जी हीट इंजिन आहे ही काय करते की सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सला
ओबे करते आणि त्यामुळे त्याचं काय झालं, परपेच्युअल मोशन मशीन ऑफ दी सेकंड काइंड असं नेम पडलं. ओके. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये काय होणार आहे की जर मशीनच यूज होणार नसेल तर मग हीट एनर्जी जी आपण सप्लाय करणार आहोत ही अमाऊंट म्हणजे इक्विव्हॅलंट अमाऊंट ऑफ वर्क आपल्याला भेटणार आहे, नॉट फुल्ली कन्व्हर्टेबल. त्यामुळे काय झालं इथे बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये की दिस ई स्टँड्स फॉर हीट इंजिन आणि हे वरचे जे आहे हे रिझर्वर आहे. ओके. तर ह्या रिझर्वर थ्रू आपण जर आता ह्याचं टेम्परेचर काय आहे, हाय टेम्परेचर रिझर्वर आहे ते, तर ह्याच्यामधली जी हीट सप्लाय होणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस इंजिन आपल्याला वर्क डन भेटणार आहे. ओके. दिस Q1 दिस इज नथिंग बट दी हीट ट्रान्सफर. मग जी टेम्परेचर रिझर्वर कडून भेटणार आहे इंजिनच्या हेल्प थ्रू आपल्याला जी प्रोसेस वर्क भेटणार आहे ते आपल्याला इथे भेटणार आहे. पण हीट इंजिनचं मेन काय आहे की तो कन्वर्ट करणार आहे हीट एनर्जी ही मेकॅनिकल ह्याच्यामध्ये. हे परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड किंडा हा इम्पॉसिबल आहे की पूर्ण जी आपण हीट सप्लाय करणार आहोत ती पूर्णपणे वर्क एनर्जीमध्ये ट्रान्सफर नाही होणार आहे. ओके. त्यामुळे हीट इंजिनचा यूज करून काय होणार आहे की जी आपण हीट सप्लाय करणार आहोत फ्रॉम हाय टेम्परेचर रिझर्वर त्याच्यानंतर विथ द हेल्प ऑफ हीट इंजिन आपल्याला मेकॅनिकल वर्क डन भेटणार आहे. राईट. इथे मेकॅनिकल वर्क डन भेटल्यानंतर जे उरलेली हीट ट्रान्सफर आहे ही अगेन कुठे भेटणार आहे आपल्याला, लो रिझर्वर टेम्परेचरच्या इथे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपण सपोज Q1 दिस इज हीट ट्रान्सफर फ्रॉम हाय टेम्परेचर रिझर्वर. मग विथ द हेल्प ऑफ दिस हीट इंजिन काय झालंय की आपल्याला मेकॅनिकल वर्क डन भेटलंय. मग ते मेकॅनिकल वर्क डन कसं काढलंय, Q1 मायनस Q2. मग Q1 मायनस Q2 आपल्याला कधी भेटणार, जेव्हा इनिशियल हीट ट्रान्सफर केले त्यातून मायनस करणार रिमेनिंग हीट ट्रान्सफर, तेव्हा आपल्याला मेकॅनिकल वर्क कळेल म्हणजे किती हीट ही कन्वर्ट झाले मेकॅनिकल एनर्जीमध्ये. ओके. हे त्याचं मोशन ऑफ दी मशीन ऑफ सेकंड काइंडमध्येच आहे. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जे हाय टेम्परेचर रिझर्वर्स आहेत हे T1 टेम्परेचरला असणार आहेत म्हणजे त्यांचं एक टेम्परेचर असणार आहे, प्लस लो टेम्परेचर रिझर्वर हे T2 टेम्परेचर. त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करताना सुद्धा इझी होणार आहे. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ह्याच्यामध्ये की जी हाय टेम्परेचर रिझर्वर्स आहेत ह्याला आपण सोर्स म्हणून बोलतो आणि लो टेम्परेचर रिझर्वर्स हे सिंक म्हणून ऍक्ट होतात. ओके. मुव्हिंग अहेड. आता हे सगळे ऑपरेशन आहे, हीट इंजिन हा डिव्हाइस यूज केला जातो आपल्या हीट एनर्जीला मेकॅनिकल वर्कमध्ये ट्रान्सफर करायला म्हणजे कन्वर्ट करायला. त्यामुळे दोन रिझर्वर्स हे लागतातच, एक हाय टेम्परेचरला आणि लो टेम्परेचरला. आत्ताच मगाशी जसं फिगरमध्ये आपण बघितलं. राईट. तर ह्याच्यामध्ये कन्सिडर काय केलं जातं की हीट एनर्जी ही Q म्हणजे Q1 फ्रॉम हायर टेम्परेचर. मग तो रिजेक्ट कुठे होते, ती उरलेली लोअर टेम्परेचरच्या रिझर्वर दॅट इज सिंक दॅट इज T2 टेम्परेचरला. मग जर Q2 म्हणजे हीट ट्रान्सफर्ड ॲट दी फायनल इज हीज रिजेक्टेड टू द सिंक, त्यामुळे रिमेनिंग किती असणार आहे Q1 मायनस Q2. ह्याच्यामध्येच काय आपल्याला भेटणार आहे मेकॅनिकल वर्क. तर मग जर आपला जो रेशो आहे मॅक्झिमम मेकॅनिकल वर्क ऑब्टेन्ड, मॅक्झिमम मेकॅनिकल वर्क ऑब्टेन अपॉन टोटल हीट सप्लायड, ह्याचा जो रेशो आहे हा इज नथिंग बट द थर्मल इफिशियन्सी ऑफ दॅट इंजिन. ओके. हा जो रेशो आहे तो कसला आहे तर थर्मल इफिशियन्सी ऑफ इंजिन. आता मॅक्झिमम वर्क ऑब्टेन, मॅक्झिमम वर्क ऑब्टेन आपण कसं काढलंय इथनं डायग्रामवरून की इनिशियली जी हीट ट्रान्सफर झाली आहे, इनिशियली सोर्सकडून जी हीट ट्रान्सफर झाली दॅट इज Q1 मायनस रिमेनिंग किती आहे लो टेम्परेचर म्हणजे सिंकमध्ये किती रिमेनिंग आहे त्याच्यावरून आपल्याला मेकॅनिकल एनर्जी भेटलेली आहे. ओके. मेकॅनिकल एनर्जी भेटली आपल्याला म्हणजेच काय झालं की मॅक्झिमम वर्क ऑब्टेन्ड दॅट इज Q1 मायनस Q2 अपॉन टोटल हीट सप्लाय. स्टार्टिंगला इनिशियल करताना आपली हीट सप्लाय सेम असणार आहे. ओके. ह्यांचे जे आहे हे सेपरेट केले अकॉर्डिंग टू डिनॉमिनेटर वाइज, मीन्स Q1 upon Q1 minus Q2 upon Q1 means Q1 will become 1 minus Q2 upon Q1 that is also equal to T2 upon T1. म्हणजे जसं जसं तुमच्या सोर्स म्हणजे हीट ट्रान्सफर आहे हा हायर पासून लोअर पर्यंत येईपर्यंत त्याचं टेम्परेचर किंवा हीट जी आहे ही कमी कमी होत येणार आहे. त्यामुळे टेम्परेचर सुद्धा हा रिड्यूस फॉर्म मध्ये जाणार आहे इनिशियल टू फायनल स्टेजमध्ये.
त्यामुळे इथे आपल्याला मॅक्झिमम थर्मल इफिशियन्सी काय भेटले, 1 मायनस हीट ट्रान्सफर्ड इन दी सिंक अपॉन हीट ट्रान्सफर्ड इन दी हीट ट्रान्सफर्ड फ्रॉम दी सोर्स विच इज इक्वल टू 1 मायनस temperature at source upon temperature at sink upon temperature at source. Okay, this is the equation for thermal efficiency of engine. नेक्स्ट की ह्याचे जे आहेत रिव्हर्सिबल इंजिन्स आहेत, मीन्स जरी टेम्परेचर वाढलं किंवा कमी झालं तर बट ऑब्वियस हीटमध्ये सुद्धा ते चेंज होणार आहे. त्यामुळे ह्याची जी इंजिन ही रिव्हर्सिबल इंजिन आहे. त्यामुळे त्यांनी जे 2-3 पॉईंट्स काढलेत, काय काढलेत, फर्स्ट की थर्मल रिझर्व्हर is a body of infinite heat capacity which is capable of absorbing or rejecting an unlimited quantity of heat without affecting its temperature. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की थर्मल रिझर्व्हर म्हणजे आपण ॲज अ हीट इंजिन यूज केले, हा एक असं डिव्हाइस आहे जो हीट कॅपॅसिटीला कॅपेबल करतो की जी क्वांटिटी आहे हीटची ऑब्झॉर्व करायला किंवा रिजेक्ट करायला त्याचं टेम्परेचरला अफेक्ट न करून देता. ओके, नेक्स्ट आहे की परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड काय आहे की डज नॉट वोलेट दी फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचं आणि परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड हे दोन्हीही एकमेकांचा काहीही संबंध येत नाही का, फक्त जी मशीन आहे हे स्वतःहून क्रिएट किंवा डिस्ट्रॉय एनर्जी करणार नाही म्हणून. ओके, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय आहे की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय, इट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर, म्हणून तर ते दोन्ही इंटर रिलेटेड आहे. नेक्स्ट आता मगाशीच सांगितलं की जो हीट इंजिन यूज करणार आहोत त्याच्यावरती आपण रिझर्वर्स लावलेत, बरोबर, एक हायर टेम्परेचरला आणि एक लोअर टेम्परेचरला. मग हायर टेम्परेचरचा जो रिझर्वर आहे त्याला आपण सोर्स बोलतो आणि लोअर टेम्परेचरचा जो रिझर्वर आहे त्याला आपण सिंक बोलतो. ओके, नाव दिस वॉज दी प्लँक अँड केल्विन अँड प्लँक्स कॉन्स्टंट. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम थर्मल इफिशियन्सी भेटली. त्याच्यावरून आपल्याला काय कन्क्लूड झालंय की दे आर की टेम्परेचर्स जे आहेत आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स हे दोन्हीही इंटर रिलेटेड आहेत. आणि फर्स्टली की जी हीट एनर्जी आहे, हीट एनर्जी जी क्वांटिटी ऑफ हीट आपल्याला भेटणार आहे विथ दी हेल्प ऑफ दी थर्मल रिझर्वर, हे जे काय आहेत ते कॅपेबल आहेत ऑब्झर्विंग और रिजेक्टिंग दी हीट क्वांटिटी विदाउट affecting the temperature. Okay, now Clausius statement. Clausius statement काय आहे की फर्स्ट की त्याच्याप्रमाणे स्टेटमेंट काय आहे की इट इज इम्पॉसिबल फॉर सेल्फ ॲक्टिंग मशीन वर्किंग इन सायक्लिक प्रोसेस टू ट्रान्सफर हीट फ्रॉम अ बॉडी ॲट लोअर टेम्परेचर बॉडी ॲट अ हायर टेम्परेचर विदाउट द एड ऑफ एक्सटर्नल एजन्सी. कॉसिक स्टेटमेंट म्हणजे काय सांगितलं त्यांनी की एक मशीन आहे ती स्वतःहून कधी वर्क करणारच नाही ना सायक्लिक प्रोसेसमध्ये, त्याला कुठली तरी एक्सटर्नल एजन्सी लागणार आहे, एक्सटर्नल डिव्हाइस लागणार आहे, तेव्हाच तो ट्रान्सफर करणार आहे कुठल्याही हीटला फ्रॉम लोअर टेम्परेचर बॉडी टू हायर टेम्परेचर बॉडी. म्हणूनच अदर वर्ड्समध्ये काय बोलतो आपण की हीट ही फ्लो स्वतःहून होणार नाही आहे कोल्ड टू हॉट बॉडी. जेव्हा आपल्याला एक्सटर्नल भेटेल एनर्जी, एक्सटर्नल डिव्हाइस भेटेल तेव्हाच त्यांचं ट्रान्सफर होणार आहे आणि ती सायक्लिक प्रोसेस ही कंटिन्यू राहणार आहे. ओके, डिव्हाइस म्हटलं तर आपण फॉर एक्झाम्पल रेग्युलर लाईफमधले जे रेफ्रिजरेटर्स आहेत, रेफ्रिजरेशनमधले रेफ्रिजरेटर्स त्याचं आणि हीट पंपचं वर्किंग आहे सेम ह्याला ओबे करतं. ओके, ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जो इनपुट आपला डिव्हाइस ट्रान्सफर होणार आहे फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी, ह्याच्यामधला जो डिफरन्स आहे हा सेम वर्क आहे की परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे की आपला जो एखादा जो रिझर्वर आहे तिथून विथ द हेल्प ऑफ दॅट आपला डिव्हाइस दॅट मे बी रेफ्रिजरेटर और हीट पंप, मग हीट पंप आपल्याला जी आहे ती काहीतरी प्रमाणात वर्क एनर्जी देणार आहे, पण रिमेनिंग अगेन आपल्याला सिंकमध्ये भेटणार आहे. सेम ओबे लॉ करतो कुठला तर परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की हीट जी ट्रान्सफर होणार आहे कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी,
हे रेफ्रिजरेटर आणि हीट पंप ह्यांच्यामुळे होणार आहे आणि ह्यांच्यामुळे जी सायक्लिक प्रोसेस आहे ही कंटिन्यू ऑपरेटिंग राहणार आहे आणि आपल्याला जो पाहिजे तो इनपुट वर्क तिथे भेटणार आहे. ओके. परपेच्युअल मोशन ऑफ सेकंड काइंड काय आहे की हॉट बॉडीचं टेम्परेचर आहे T1. ओके. आणि खालती आहे कोल्ड बॉडीचं टेम्परेचर T2. विथ द हेल्प ऑफ दिस रेफ्रिजरेटर अँड हीट पंप आपल्याला इथे सम अमाऊंट ऑफ मध्ये मेकॅनिकल वर्कमध्ये एनर्जी भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल साधं एक्झाम्पल घ्या. आपण घरी डेली लाईफमध्ये काही जेवण वगैरे केलं राहिलं तर मग आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो, राईट. मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायच्या आधीचं त्याचं टेम्परेचर काय असतं, बरोबर, हीट, दॅट इज हॉट बॉडी टेम्परेचर. पण नंतर जेव्हा तुम्ही रेफ्रिजरेटरमध्ये ठेवता तेव्हा त्याचं टेम्परेचर काय होतं, कोल्ड. मग हे जे सायकल प्रोसेस आहे हे कोण हेल्प करतं तर रेफ्रिजरेटर आणि हीट पंप. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जे ट्रान्सफॉर्मेशन आहे हीटचं फ्रॉम कोल्ड बॉडी टू हॉट बॉडी और हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी हे वर्क करतं. ओके. सेकंड आहे की आता इथे तुम्ही बघा, सॉरी, आता तुम्ही बघितलं की जे सायक्लिक प्रोसेस आहेत ऑपरेशन्स, मग ते रेफ्रिजरेटरचं असू दे किंवा हीट पंपचं असू दे, हे मोस्टली सेम आहेत जास्त. फक्त डिफरन्स काय आहे त्यांचा की रेफ्रिजरेटर आहे हा सायक्लिक प्रोसेसमध्ये ऑपरेट करतो. ह्याचं मेन एम काय आहे किंवा मेन वर्किंग काय आहे की हा टेम्परेचर आहे कोल्ड बॉडीचा हा मेंटेन करायला हेल्प करतो लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे कोल्ड हॉट बॉडीचं टेम्परेचर कोल्ड कसं मेंटेन करता येईल दॅन दी सराउंडिंग, हे हेल्प करतं रेफ्रिजरेटर. पण हीट पंप काय करतं की हॉट बॉडीचं टेम्परेचर आहे हे हॉट कसं राहील, कोल्ड बॉडीचं टेम्परेचर हॉटमध्ये कसं कन्वर्ट करता येईल, हे जी टेम्परेचर हायर कसं करता येईल दॅन दी सराउंडिंग, दॅट इज हीट पंप. हीट पंप काय करणार आहे, इन शॉर्ट सांगते की जी कोल्ड आहे कोल्डचं हॉटमध्ये कन्वर्ट करायला हेल्प करणार आहे, तर रेफ्रिजरेटर हॉटचं कोल्डमध्ये कन्वर्ट करायला हेल्प करणार आहे. ओके. नेक्स्ट आहे, इथे तुम्ही बघा, सॉरी, इथे तुम्ही ह्या फिगर्समध्ये बघा की इथे कोल्ड बॉडी टेम्परेचर आहे, इथे रेफ्रिजरेटर आहे आणि ॲटमॉस्फिअरिक ॲट T2. आपल्याला इथे वर्क डन भेटणार आहे किती ह्याच्यामध्ये ते यूज करून आपल्याला इथे टोटल हीट ट्रान्सफर आणि किती मेकॅनिकल वर्क आपल्याला भेटलं ते इथे आपल्याला भेटणार आहे वेन हीट इज ट्रान्सफर फ्रॉम T1 टू T2, सॉरी Q1 टू Q2 आणि ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर इज T1. ओके. सिमिलरली ह्याच्यामध्ये काय होणार आहे की ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर आहे, बरोबर, ह्याच्यामध्ये हॉट बॉडी असणार आहे, त्यामुळे त्याचं जे हा हीट पंप काय करणार आहे, हा जो वर्क आपला जो आहे म्हणजे जो मटेरियल आहे ह्याला हेल्प करणार आहे विथ दी हीट आणि आपल्याला हॉट बॉडीचं टेम्परेचर कसं मेंटेन करता येईल ते तो वर्क करणार आहे. आणि ह्याचं जे टेम्परेचर आहे हॉट बॉडीचं हे ऑलवेज ग्रेटर असतं कोल्ड बॉडी टेम्परेचरच्या. पण रेफ्रिजरेटरमध्ये काय होतं की कोल्ड बॉडीचं टेम्परेचर हे लेस असतं दॅन ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर. ओके. then the performance of refrigerator and heat pump is measured in terms of coefficient of performance. म्हणजे आपलं जे रेफ्रिजरेटर आहे आणि हीट पंप हे कुठल्या बेसिसवरती मेजरमेंट केलं जातं तर कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हे डिफाईन केलं जातं की रेशो ऑफ मॅक्झिमम हीट ट्रान्सफर टू अमाऊंट ऑफ वर्क रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द डिझायर इफेक्ट. म्हणजे मॅक्झिमम वर्क हीट किती ट्रान्सफर झाले व की जे किती अमाऊंट ऑफ वर्क रिक्वायर्ड झालं आहे टू प्रोड्यूस म्हणजे डिझायर इफेक्ट येईपर्यंत किती अमाऊंट ऑफ वर्क रिक्वायर्ड झालं त्याच्या. ओके. म्हणून मग मॅथमॅटिकली आपण कसं सांगणार की मॅक्झिमम वर्क ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ रेफ्रिजरेटर विल बी COP, that is coefficient of performance of refrigerator, therefore R, which is equal to heat transfer, maximum heat transfer, that is Q2 upon work required to produce a desired effect. Okay, that is WR. Then which is like that WR is nothing but Q1 minus Q2. We have
seen in the earlier equation. Same it will be T2 minus T1 as हीट ट्रान्सफर जिथे होणार आहे तिथे टेम्परेचर सुद्धा त्याच्याबरोबर इंक्रीज अँड डिक्रीज होणार आहे. तो इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. सेम द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंपचं काय असणार आहे कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स सेम असणार आहे +1, फक्त तो ग्रेटर असणार आहे बाय दी युनिटी. तुम्ही इथे बघाल की COP ऑफ रेफ्रिजरेटर +1 इज नथिंग बट द कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स ऑफ हीट पंप. ओके. आता इन केस ऑफ रेफ्रिजरेटर ॲटमॉस्फिअर आहे हा ॲक्ट करतो ॲज अ हॉट बॉडी, वाईल हीट पंप ॲज अ ॲक्ट करतो कोल्ड बॉडीसाठी. ओके. आणि ह्यांची जी हीट इंजिनचं परफॉर्मन्स आहे हे मेजर केलं जातं थर्मल इफिशियन्सी थ्रू. तर हे होतं फर्स्ट लॉ अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स विथ इट्स इक्वेशन. ओके. नाव वी विल गो अहेड विथ ideal gas that is perfect gas. Okay, so let's begin with this new concept that is ideal gas. Hope you have understood the first law and second law of thermodynamics with its equation. Go and read through the notes again so that you will get to know about it more. Next is ideal gas that is also referred as perfect gas. It is defined as the state of substance whose evaporation from its liquid state is complete and strictly obeys all the gas laws under all the conditions of temperature and pressure. आयडियल लॉसची डेफिनेशन काय आहे की तो एक स्टेट ऑफ सबस्टन्स आहे ज्याच्यामध्ये इव्हॅपोरेशन होतं लिक्विडचं कम्प्लिटली गॅसियस स्टेटमध्ये. म्हणून काय होतं की हा स्ट्रिक्टली ओबे करतो गॅस लॉ अंडर द कंडिशन ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर. ओके. इन ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये देअर इज नो रिअल ऑर ॲक्च्युअल गॅस विच स्ट्रिक्टली ओबेज द गॅस लॉ. त्यामुळे वाईड रेंज ऑफ टेम्परेचर आणि प्रेशर तिथे असते. त्यामुळे लॉज ऑफ परफेक्ट गॅस हे कसं रेकग्नाइज करणार तर त्याचे काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत जेणेकरून आपण ते कंट्रोल करू शकतो युझिंग 3 व्हेरिएबल्स दॅट इज प्रेशर एक्झर्टेड बाय गॅस, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द गॅस, टेम्परेचर ऑफ गॅस. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या 3 व्हेरिएबल्सनी म्हणजे ह्या 3 व्हेरिएबल्सच्या फिजिकल प्रॉपर्टीजनी आपण गॅस कंट्रोल करू शकतो. ओके. सर आता ह्याचं बघायला गेलं तर मग बिहेवियर ऑफ परफेक्ट गॅस अंडर गोईंग एनी चेंज इन द अबव्ह मेन्शन व्हेरिएबल इज गवर्न्ड बाय फॉलोइंग लॉज. जर हे जो गॅस आहे हा परफेक्ट गॅस आहे पण तो काही ह्याच्यामध्ये चेंजमध्ये जातो, काही कुठल्या तरी कंडिशनमध्ये चेंजमध्ये जातो, त्याचं प्रेशर चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतं आणि टेम्परेचर चेंज होतं ॲट अ स्पेसिफिक स्टेट. ओके. मग हे जे 3 आहेत ते कुठल्या तरी बिहेवियर चेंजमध्ये जातात. तर हे गवर्न कुठल्या लॉजनी झाले तर 3 लॉजनी दॅट इज बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि गे-लॅसाक लॉ. ओके. तर फर्स्ट आपण बघूया बॉयल्स लॉ. हा फॉर्म्युलेटेड झालेला आहे रॉबर्ट बॉईल यांनी 1662 मध्ये. त्यांनी काय सांगितलंय की जो ॲब्सोल्यूट प्रेशर आहे of a given mass of a perfect gas varies inversely as to its volume when temperature remains constant. म्हणजे काय सांगितलं बॉइल्स लॉनी की जो प्रेशर आहे ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ अ गिवन मास हा इनवर्सली प्रपोर्शनल व्हॉल्यूमला आहे केव्हा जेव्हा टेम्परेचर त्याचं कॉन्स्टंट आहे. मॅथमॅटिकली कसं घेता येणार आहे तिथे की प्रेशर दॅट इज ॲब्सोल्यूट प्रेशर P इज inversely proportional to volume. Inversely means 1 by V, where constant is temperature. So we can write that P1 V1 is equal to P2 V2 is equal to P3 V3 is equal to T. means temperature constant असेल तेव्हा तुमचं absolute pressure आणि volume हे कमी जास्त होत राहणार आहे पण टेम्परेचर हे कॉन्स्टंट असणार आहे. तर तुम्ही हा इक्वेशन यूज करणार आहात. हा झाला बॉइल्स लॉचा. नेक्स्ट आहे की चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतं की तो फॉर्म्युलेट झालाय फ्रेंचमॅन एस्तिनी इन 1787. ओके. तर त्यांनी काय स्टेट केलंय की व्हॉल्यूम ऑफ अ गिवन मास ऑफ अ परफेक्ट गॅस वॅरीज डायरेक्टली टू इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर वेअर ॲब्सोल्यूट प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आता बॉइल्स लॉ मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम हे
इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे, राईट. पण चार्ल्स लॉ मध्ये काय झालंय की व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे टेम्परेचरला आणि प्रेशर इथे कॉन्स्टंट आहे. त्यामुळे मॅथमॅटिकली फॉर्ममध्ये काय येणार आहे की V इज इक्वल टू T, दॅट इज V अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. And we can also write like this कि V1 upon T1 is equal to V2 upon T2 and V3 upon T3, which is equal to constant. Constant here, pressure is constant. Okay, this was all about Charles law. हे झालं चार्ल्स लॉचं फर्स्ट स्टेटमेंट. चार्ल्स लॉचं सेकंड स्टेटमेंट काय आहे की all perfect gases change in volume by its original volume at 0 degree Celsius for every 1 degree Celsius change in temperature when the pressure remains constant. म्हणजे आता आपण नॉर्मल लाईफमध्ये जरी बघितलं की एखाद्याचं टेम्परेचर सपोज 23 डिग्री सेल्सिअस आहे, तर ते विथ द हेल्प ऑफ म्हणजे क्लायमॅटिक चेंजमुळे त्याचं जे टेम्परेचर आहे ते इन्क्रीज किंवा डिक्रीज होत राहतं. सेम इथेच आहे की जसं जसं टेम्परेचरची डिग्री आहे ही चेंज होत जाते तसं तसं व्हॉल्यूम सुद्धा चेंज होत जातो, पण प्रेशर हा कॉन्स्टंट राहतो. ओके, इथे V0 म्हणजे काय आहे तर व्हॉल्यूम ऑफ गिवन मास आहे T0 डिग्री सेल्सिअस आणि VT हा व्हॉल्यूम ऑफ सेम मास ऑफ गॅस ॲट T0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे स्पेसिफिक किती त्याची डिग्री आहे ते इथे आपण अकॉर्डिंग टू दॅट किती टेम्परेचर काउंट करून टाकणार. मग ह्या दोन स्टेटमेंटनुसार काय होणार आहे की VT इज इक्वल टू V0, बरोबर. V0 प्लस 1 अपॉन 273 V0 T. प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे त्याचा जो व्हॉल्यूम ऑफ अ गिवन मास आहे हा 0 डिग्री सेल्सिअसमध्ये आहे, राईट. मग तो प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे 1 अपॉन 273 0 T म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या इथे असणार आहे प्लस त्याचं टेम्परेचर. ओके, मग आपण हे रिअरेंज करून म्हणजे हा V0 आणि हे V0 T ह्या दोघांचे जे आहे ते शफलिंग होऊन V0 आपण कॉमन काढला. मग इथे राहतं काय 1 प्लस T अपॉन 273 इज इक्वल टू V0 इंटू T अपॉन T0. 1 प्लस T इज नथिंग बट T अपॉन T0 म्हणजे त्याचं इनिशियल टेम्परेचर. Okay, which is equal to constant. You can write in simple form like this, that Vt upon capital T is equal to V0 upon capital T0. Okay, T stands for temperature and V stands for volume. Next is की Gay-Lussac law. त्यांनी काय स्टेट केलंय की ॲब्सोल्यूट प्रेशर ऑफ अ गिवन मास ऑफ अ परफेक्ट गॅस ह्या व्हॅरीज करतो डायरेक्टली टू द ॲब्सोल्यूट टेम्परेचर आणि ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतोय. ओके, आपण इथे बघितलं की ह्या दोन ह्याच्यामध्ये चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतोय आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल्स आहेत. तसंच बॉइल्स लॉ मध्ये काय झालंय टेम्परेचर कॉन्स्टंट आहे पण प्रेशर हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे व्हॉल्यूमला. तसंच Gay-Lussac लॉ काय सांगतोय की इथे आपल्याला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे पण जो प्रेशर आहे हा डायरेक्टली वॅरी करतो टेम्परेचरला. मॅथमॅटिकली आपण कसं लिहिणार, दॅट इज P इज इक्वल टू T, दॅट इज P अपॉन T इज इक्वल टू कॉन्स्टंट. We can also write P1 upon T1 is equal to P2 upon T2 which is equal to P3 upon T3 and so on. Okay, this was all three laws which was based on pressure, temperature and volume. So let's begin with the general gas equation. General gas equation मध्ये कसं प्रोड्यूस झाला तो म्हणजे तो स्टेट कसं झाला. तर मग आपण बघितलं की ॲक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये हे 3 व्हेरिएबल्स इम्पॉर्टंट आहेत आणि ते चेंज होत राहतात सायमल्टेनियसली. आता वरतीच 3 लॉ बघितले की बॉइल्स लॉमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट होता, तर चार्ल्स लॉमध्ये प्रेशर आणि ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट होता, राईट. मग ते अकॉर्डिंग टू लॉज ते सायमल्टेनियसली चेंज होत होते. त्यामुळे प्रॅक्टिकली केसेसमध्ये डील केलेलं बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ ह्यांचं कॉम्बिनेशन म्हणजेच जनरल गॅस ऑफ इक्वेशन. जनरल लॉ ऑफ
जनरल गॅस ऑफ इक्वेशन कसं प्रोड्यूस झालंय तर बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ ह्या दोघांचं कॉम्बिनेशन म्हणजेच जनरल गॅस इक्वेशन. आता बॉइल्स लॉ तुम्हाला म्हटलेलं प्रेशर इज इनवर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम वेअर टेम्परेचर इज कॉन्स्टंट. ओके. आणि चार्ल्स लॉ काय आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर वेअर प्रेशर इज कॉन्स्टंट. मग आपण प्रेशर कॉन्स्टंट आहे राईट, म्हणजे व्ही अपॉन टी इज इक्वल टू पी येणार बरोबर. मग ते इनवर्सली व्ही अपॉन टी इज इक्वल टू पी म्हणून व्ही हा कसा काय झाला इनवर्सली प्रपोर्शनल टू दिस प्रेशर. त्यामुळे प्रेशरला पण इनवर्सली प्रपोर्शनल आहे आणि टेम्परेचरला पण राईट. सो ह्याच्यामुळे आपल्याला काय भेटलं की व्हॉल्यूम इज इनवर्सली प्रपोर्शनल टू 1/p. मग आपण बॉइल्स लॉचा हा फर्स्ट स्टेटमेंट आणि चार्ल्स लॉचा हा स्टेटमेंट बघितलं तर काय कॉमन भेटलं आपल्याला की व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू 1/p. त्यामुळे ते स्टेट कसं झालं की पी व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर अँड पी व्ही इज इक्वल टू सी टी. म्हणजे हा पी इकडे गेला आणि तो कशाला कॉन्स्टंट झाला तर टेम्परेचरला. हे बघा इथे पण टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. सो प्रेशर product of pressure and volume is directly proportional to temperature. So it can be written as PV is equal to CT. हा C आहे हा constant आहे जो depend करतो mass आणि properties of gas concerned. So with that help of this we can also write that P1 V1 upon T1 is equal to P2 V2 upon T2 is equal to P3 V3 upon T3 which is equal to constant. Okay, so this is the general gas equation, that is PV is equal to CT. So general characteristics of equation of gases, we will look one by one for it. General characteristics of equation of gas की मॉडिफाईड फॉर्म मध्ये जनरल इक्वेशन पाहिजे असेल तर त्याचं व्हॉल्यूम आपण व्ही घेणार आहोत. जनरल गॅस इक्वेशन कॅन बी टेकन ॲज 1 kg गॅस असेल तर त्याचं स्पेसिफिक व्हॉल्यूम किती असणार आहे ते आपण तिथे मेन्शन करणार आहोत अँड विच इज डिनोटेड बाय व्ही एस विथ द कॉन्स्टंट सी. जनरल गॅस इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट हा आर ह्या लेटरने रिप्रेझेंट करतो. ओके. सो मग आपला जो आहे जनरल गॅस इक्वेशन आलेला आहे तो कसं होणार की पी व्ही च्या ऐवजी व्ही एस इज इक्वल टू आर टी. सी इज रिप्लेस्ड बाय आर. ओके. आर इज कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट और सिम्पली गॅस कॉन्स्टंट. कॅरेक्टरिस्टिक गॅस कॉन्स्टंट किंवा सिम्पली गॅस कॉन्स्टंट. आता हे झालं इन जनरलचं. ओके. फॉर मास एम के जी, जर एम के जीचं मास आपण यूज करतोय ऑफ गॅस देन मग कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय बनणार आहे गॅसचं की एम पी व्ही एस इज इक्वल टू एम आर टी. म्हणजे मास दोन्हीकडे ऍड होणार आहे. ओके. पण आपल्याला माहिती आहे की एम दॅट इज मास आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम इज नथिंग बट दी होल व्हॉल्यूम. ओके. स्पेसिफिक व्हॉल्यूम आणि मास ह्यांचं प्रोडक्ट काय आहे तर होल व्हॉल्यूम. त्यामुळे प्रेशर आणि व्हॉल्यूम इज इक्वल टू एम आर टी हे आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन भेटलं. ओके. सो आपण डिनोट आता ह्याचं जे आहे हे आपल्याला इक्वेशन भेटलं आयडियल गॅस इक्वेशनचं, सॉरी गॅस इक्वेशन भेटलं आपल्याला. तर मग ह्याचं जे युनिट आहे ते कसं काढणार आपण, दॅट इज आर इज इक्वल टू, म्हणजे हा आर आहे हा कॉन्स्टंट ठेवलाय आणि जे हे टर्म्स आहेत एम टी हे इकडे डिवाइड झाले बरोबर. इथे इंटू आहेत म्हटल्यावर इकडे एल एच एस ला येताना ते डिवाइड होणार. मग ते झाले डिवाइड इज इक्वल टू पी. प्रेशर इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ न्यूटन राईट. सो एन अपॉन व्ही. व्ही म्हणजेच काय आहे इथे मास इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम. मग मास म्हणजे काय आपण कुठल्या ह्याच्यामध्ये मेजर करतो तर मीटर स्क्वेअर. ओके. आणि स्पेसिफिक व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये. सेम इथे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की हा मास आहे त्याचा आपण इथे काढलेला आहे की मास ऑफ एम के जी. त्यामुळे एम के जी, त्यामुळे इथे जो एम ची व्हॅल्यू काय येणार आहे के जी मध्ये आणि टेम्परेचर हा केल्विन मध्ये. ओके. तर मग हे सगळे रिअरेंज आणि शफल करून आपल्याला काय भेटणार आहे
इथे इंडायसेस मध्ये आपण शिकलो आहे, त्यामुळे इथे आपल्याला m काय भेटणार आहे, 1च राहणार याच्यामध्ये, बरोबर. 1 भेटल्यानंतर काय होणार आहे की n-m/kg इंटू केल्विन, बरोबर. m-n इज ऑल्सो इक्वल टू 1 जूल, त्यामुळे n-m हा 1 जेनी रिप्लेस झालाय आणि आहे तसंच राहिलंय. मग बेसिक गॅस कॉन्स्टंटचं युनिट काय झालंय की 1 जूल पर kg केल्विन और n न्यूटन मायनस मीटर पर kg केल्विन. ओके. आणि त्याचे जे ॲटमॉस्फेरिक एअर हे कोशामध्ये मेजर केलं जातं, त्याची व्हॅल्यू काय आहे तर 287 जूल पर kg केल्विन और 0.287 किलो जूल पर kg केल्विन. ओके. थर्ड इट इज दॅट की इक्वेशन आहे PV इज इक्वल टू MRT, हे अनदर फॉर्म मध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. कुठला तर हे M आहे, PV, V आपण इकडे काढला. आता हा इक्वेशन नॉर्मल आहे, हा इंटू आहे व्हॉल्यूम, तर इकडे गेल्यावरती डिवाइड होणार आहे. सो प्रेशर इज इक्वल टू M/V/RT. तो M/V ला आपण रो ने रिप्लेस करणार आहोत का, तर तो डेन्सिटी ऑफ अ गिवन मास असणार आहे. त्यामुळे मास अपॉन volume is nothing but the density. ओके. सो डेन्सिटी ऑफ गॅस असणार आहे तो, म्हणून आपण न्यू फॉर्म्युला काय होणार आहे की P इज इक्वल टू रो आर टी. ओके, दिस इज क्लिअर. नाव एन्थाल्पी ऑफ अ गॅस. इन थर्मोडायनामिक्स आपण बघितलेले की वन बेसिक क्वांटिटीज ही मोस्ट फ्रिक्वेंटली जस्ट 1 सेकंड. हां, आपण इथे बघितलं की एन्थाल्पी ऑफ अ गॅस ही मोस्टली एक बेसिक क्वांटिटीज आहे, फ्रिक्वेंटली रिकरिंग होत राहते, बरोबर. सम ऑफ इंटरनल एनर्जी आणि प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम, म्हणजेच काय आहे तर एन्थाल्पी. एन्थाल्पी इज नथिंग बट दी सम ऑफ इंटरनल एनर्जी प्लस प्रोडक्ट ऑफ व्हॉल्यूम आणि प्रेशर. त्यामुळे एन्थाल्पी हा रिटर्न केला जातो कॅपिटल H ने. तुम्ही इथे इक्वेशन बघू शकता. एन्थाल्पी which is given by H. U stands for internal energy and PV stands for pressure and volume. So sum of internal energy and product of pressure and volume is nothing but the enthalpy. ओके. आता आपल्याला माहिती आहे की एंटायरली प्रॉपर्टीज, म्हणून एन्थाल्पीची प्रॉपर्टी स्पेसिफिक युनिट मासला काय असणार आहे तर स्मॉल h इज इक्वल टू U प्लस PV S. VS म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम. ओके. आणि U स्मॉल u स्पेसिफिक इंटरनल एनर्जी. आता हा इक्वेशन बघूया आपण की हे एन्थाल्पी कळलं की U प्लस PV. तसंच आता हा इक्वेशन बघूया की Q 1 to 2 इज इक्वल टू डिफरन्स इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन फ्रॉम 1 to 2 इज इक्वल टू डिफरन्स इन इंटरनल एनर्जी प्लस PdV. ओके. आता आपण बघितलंय कुठलाही गॅस आहे जो हीट केला जातोय कॉन्स्टंट प्रेशरला, त्यामुळे त्याची जी इनिशियल कंडिशन असणार आहे टू फायनल कंडिशन ह्याच्यामध्ये चेंजेस होणार आहेत, बरोबर. म्हणूनच त्याची जी इंटरनल एनर्जी चेंज होणार आहे ते आपण कशा थ्रू लिहिणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता की du इज इक्वल टू U2 मायनस U1, म्हणजे त्याची फायनल कंडिशन मायनस इनिशियल कंडिशन, म्हणजे इनिशियल एनर्जी किती होती आणि फायनल एनर्जी यांचं सबट्रॅक्शन करून आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी भेटणार आहे. ओके. तसंच वर्क डन. वर्क डन काय होणार आहे की फ्रॉम इनिशियल टू फायनल काय असणार आहे P आणि डिफरन्स इन व्हॉल्यूम. प्रेशर कॉन्स्टंट असणार आहे, बरोबर. मग कशामध्ये चेंज होणार आहे आपला व्हॉल्यूम मध्ये, त्यामुळे V2 मायनस V1. ओके. हीट ट्रान्सफर सुद्धा वर्क जर चेंज होत आहे म्हणजेच हीट ट्रान्सफर मध्ये पण चेंज होणार आहे, म्हणजेच काय की एन्थाल्पी मध्ये चेंज होणार आहे, बरोबर. म्हणून U प्लस PV. मग U ला रिप्लेस कशाने झालंय तर U चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस वर्क डन बाय दी गॅस. मग ह्यांचं जे आहे ते रिशफलिंग करून म्हणजे ब्रॅकेट्स काढून पूर्ण आपण टर्म्स इनिशियलचे एकत्र केलेत, इनिशियल कंडिशन्सचे आणि फायनल कंडिशनचे, म्हणजे आपला जो येईल एन्थाल्पी मेन काढायची आपल्याला ती आपल्याला
मेन प्रॉपरली डिफरन्शिएट करता येईल. म्हणजे बघा एन्थॅल्पी येतं इथे तुम्ही ब्रॅकेट सॉल्व केलात की तुम्हाला ऑब्झर्व होईल की U2 प्लस PV2 आणि मायनस U1 प्लस PV1 म्हणजे हा जो आहे U प्लस PV हा आपला ऑलरेडी एन्थॅल्पीचा फॉर्म्युला आहे राईट. पण 1 म्हणजे फर्स्ट कंडिशन राईट म्हणजे इनिशियल स्टेज त्याची. सेम इथे पण U प्लस PV पण इथे सेकंड स्टेज आहे दॅट इज फायनल स्टेज. त्यामुळे आपले एन्थॅल्पी चेंज इन एन्थॅल्पी कशी होणार आहे की H2 मायनस H1 दॅट इज फायनल मायनस इनिशियल. ओके फॉर युनिट मास ऑफ ह्याच्यामध्ये आपण कसं हे करणार आहोत की Q1:2 इज इक्वल टू इनिशियल मायनस फायनल. ओके इनिशियल मायनस फायनल का तर युनिट मास असणार आहे त्यामुळे त्याचा जो फायनल असणार आहे ह्याच्यामधला हा कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू इनिशियल. ओके कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असल्यामुळे हीट सप्लाय जी होणार आहे गॅसची ही इक्वल असणार आहे चेंज इन एन्थॅल्पीज. जनरल लॉज आहेत की एक्सपान्शन आणि कंप्रेशनसाठी. ओके ते परफेक्ट गॅससाठी दॅट इज PV⁻n इज इक्वल टू कॉन्स्टंट. ह्याच्यामध्ये काय होणार आहे की जनरल लॉ ऑफ हे पॉलिट्रॉपिक प्रोसेस म्हणून सुद्धा रेकॉग्नाइज केले जातं. ह्यांचं मेन रिलेशनशिप कशासोबत आहे तर प्रेशर आणि व्हॉल्यूम च्या क्वांटिटीची ऑफ गॅसच्या. ओके मग एन आहे हा आपण इथे बघितलं की PVN इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा जो एन आहे रेस टू एन हा इंडिकेट करतो पॉलिट्रॉपिक इंडेक्स. ओके त्यामुळे व्हॅल्यू ऑफ एन हा डिपेंड्स करतो त्या नेचर ऑफ गॅसला किंवा कंडिशन ज्याच्यामध्ये तो चेंज होत जातो मग ते एक्सपान्शन असो किंवा कंप्रेशन असो. ओके आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ही बिटवीन 0 किंवा इन्फिनिटी मध्ये असू शकते. तर आपण ह्या ग्राफवरून तुम्हाला लगेच कळून जाईल. ओके जेव्हा आपला एन हा 0 असेल तर त्याचं जे हा स्टार्टिंग पॉइंट आहे. ओके स्टार्टिंग पॉइंट एक्स एक्सिस वरती व्हॉल्यूम दिलाय आणि वाय एक्सिस वरती प्रेशर. जसं जसं आपला जो व्हॉल्यूम इन्क्रीज होत जाईल प्रेशर इन्क्रीज होत जाईल त्याप्रमाणे आपले जे कॉन्स्टंट्स एन आहेत हे आपल्याला काही कॉन्सेप्ट्स देणार आहेत. फॉर एक्झाम्पल कॉन्स्टंट प्रेशर केव्हा येईल जेव्हा एन ची व्हॅल्यू इज इक्वल टू 0 असेल. ओके मग ते म्हणजे फॉर द एक्सपान्शन और कंप्रेशन ऑफ परफेक्ट गॅस ॲट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे एन ची व्हॅल्यू 0 असेल तर मग आपल्याला एक्सपान्शन किंवा कंप्रेशन आहे परफेक्ट गॅसचा हा कॉन्स्टंट प्रेशरला भेटणार आहे. ओके सेम जर एन ची व्हॅल्यू 1 असेल म्हणजेच काय की PV इज इक्वल टू कॉन्स्टंट बरोबर. त्यामुळे एक्सपान्शन आणि कंप्रेशन हा आयसोथर्मल किंवा हायपरबोलिक असेल. ओके 1 किंवा 1 असेल तर मग तो आयसोथर्मल किंवा हायपोबारिक असेल. सेम हिअर की तो जर 1 टू एक स्पेसिफिक नंबरच्या मध्ये असेल तर मग त्याचं जे आहे त्याला पॉलिट्रॉपिक और कॉन्स्टंट बोललं जाईल. आणि तो एन इज इक्वल टू स्पेसिफिक नंबर मग त्याचं जे कंप्रेशन आणि एक्सप्रेशन जे आहे ते ॲडियाबॅटिक म्हणून रेकग्नाइज केलं जाईल. अँड नेक्स्ट आहे की जर एन ची व्हॅल्यू इन्फिनिटीला असेल तर मग एक्सप्रेशन किंवा कंप्रेशन हा कॉन्स्टंट व्हॉल्यूम देणार आहे आपल्याला त्यामुळे V हा कॉन्स्टंट असणार आहे. ओके तो मुव्हिंग अहेड इथे आपण ह्या ग्राफवरून नक्कीच सांगू शकतो की जी व्हॅल्यू आहे एन ची जशी जशी ग्रेटर होत जाईल तसे तसं कर्व्स हे स्टिपर होत जाणार आहेत एक्सपान्शनचे. इथे बघू शकता की एन ची व्हॅल्यू 0 नंतर N1 देन इट लाईज बिटवीन दी बोथ ऑफ देम. ॲडियाबॅटिक जे आहे ते स्पेसिफिक व्हॉल्यूम किती असणार आहे किंवा इन्फिनिटीचे हे किती असणार आहे ते पूर्ण ह्याच्यावरती तसं तसं ग्राफ आपला स्टिप होत जाणार. ओके so it was all about the ideal gas equation. Okay so we will end for here today. Thank you.